माझी विंटेज कार आणि हा रोड. तर माझ्या विंटेज कारचा स्पीड आणि ह्या रोडचा स्लोप याच्यामध्ये काय रिलेशन आहे आपण ते बघू. राईट? आता बघा, हा जो रोड आहे त्याचा स्लोप किती आहे? 0 आहे. आता मी या माझ्या विंटेज कारला पुश करतोय. स्पीड बघा, स्पीड ऑब्झर्व करायचं. आता मी या रोडला थोडासा स्लोप ह्या रोडचा वाढवतो आहे. आता माझ्या विंटेज कारचा स्पीड बघा. ओके. आता मी स्लोप जो आहे रोडचा अजून थोडा वाढवतोय. राईट? आता माझ्या विंटेज कारचा स्पीड बघा. ओ नो, कार पडली. कारण बघा, स्लोप 0 वाढत वाढत गेला. स्लोप वाढला, स्पीड वाढला, ऑब्व्हियसली. ठीक आहे. तर स्लोप जसा वाढत जातो तसा स्पीड पण वाढत जातो. आता एक्झाम मध्ये सपोज तुम्हाला दिलेलं असेल डिस्टन्स वर्सेस टाइम ग्राफ दिलेला असेल, तर डिस्टन्स वर्सेस टाइम हा जो ग्राफ आहे तो काय रिप्रेझेंट करतो? तो रिप्रेझेंट करतो स्पीड, कारण स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे. तर ह्या ग्राफ मध्ये दोन लाईन्स तुम्हाला दिलेल्या आहेत. लाईन OA आहे आणि लाईन आहे OB. कुठली लाईन ओके कुठली लाईन जी आहे ते हाय स्पीड इंडिकेट करते, तर ही लाईन OA जी आहे ती रिप्रेझेंट करते स्पीड ऑफ कार A आणि ही जी लाईन OB आहे ती रिप्रेझेंट करते स्पीड ऑफ कार B. कुठल्या कारचं स्पीड जास्त आहे कसं ओळखायचं? ऑब्व्हियसली कशावरनं? लाईनच्या स्लोप वरनं. बघा आता, स्लोप 0 OA OB. कुठल्या लाईनचा स्लोप जास्त आहे? OB लाईनचा स्लोप जास्त आहे, म्हणून कार B चा स्पीड जास्त आहे. OA लाईनचा स्लोप कमी आहे, म्हणून कार A चा स्पीड कमी आहे.